तुम्ही आदेश दिलाय बाबाजी, तुम्ही संकेत दिलाय, मी त्यांच्या घरात जाऊन माझा शत्रू कोण आहे ते शोधून काढणारच. जय हो. सुरेशराव, काय चाललंय तुमचं? थांबवाय सगळं, बास झालं. मला बोललात चालेल, मध्ये बोललात चालेल, बाबाजींना काय बोलायचं नाही. हा बाबाजी विचारा, तुमच्या बहिणाबाईंना विचारा, माझ्या स्वप्नात आले होते की नाही बाबाजी, सांगा त्यांना. का हो, आता का दातखिळी बसली तुमची? हा आता नाही बोलणार. मावशीबाई, मध्ये बोलायचं नाही. हा बाबाजींनी संकेत दिलेला आहे, मी देसाईंच्या घरी जाणार आणि माझा शत्रू शोधणार. हे यांच्या मध्ये बोलण्याने माझा निर्धार आणखीन पक्का झालाय बाबाजी. देसाईंच्या घरात माझा शत्रू कोण आहे हे मी शोधून काढणारच. सतीश, तो सतीशच बाबाजी. महा डॅम्बिस माणूस, बेरकी नजरेने बघत असतो जेव्हा तेव्हा माझ्याकडे. मेघनांच्या लग्नाच्या आधी आमच्या शेजाऱ्यां पाजाऱ्यांकडे चौकशी करत होता, आमच्याबद्दल माझ्याबद्दल चौकशी करत होता. डॅम्बिस, तुमच्यामुळेच कळलाय बाबाजी, तुमच्यामुळेच कळलाय. आणि आता बघा बाबाजी, त्याला त्या पठ्ठ्याला पकडायला त्यांच्या घरी गेलो तर गायब, आणि फोन सुद्धा स्विच ऑफ बाबाजी. तोच तोच माझा शत्रू बाबाजी. अहो, असले भलते सलते विचार मनात आणू नका हो. मुद्दा नंबर 1 आठवत आहे का तुम्हाला? आठवत आहे, मी एकदा ऑफिस मधनं परत आलो, तो माझ्या चाव्या राहिल्या म्हणून, आणि त्याच वेळेला मेघना आणि त्या फाटक्या चड्डीवाल्याचं बोलणं ऐकलं. तेव्हा मला त्यांचं प्रकरण कळलं. तुम्हाला सुद्धा रिक्षा उलटी फिरवा, घरी या असं सांगितलं होतं. आठवत आहे का तुम्हाला? हा, द्या जरा जोर, द्या तुमच्या एवढूशा बुद्धीवर जोर द्या. द्या हो बाबाजी. बाबाजींनी संकेत दिला. मुद्दा नंबर 2, मावशीबाई, नुसते बघू नका माझ्याकडे. तुम्ही लक्ष ठेवलं होतं मेघनांवर, तुमच्या त्या एवढूशा 4 भिंतींच्या घरात. हा, पळून गेल्या त्या. कोण घेऊन आलं त्यांना? मी अर्धवट रस्त्यातून धरून घेऊन आलो. कोणी संकेत दिला? बाबाजी. बाबाजी, जय हो बाबाजी. बाबाजी. आणि मुद्दा नंबर 3, बाबाजींनी महाराजांना पाठवलं आणि आदेश दिला, संकट येणार आहेत जावई बापू आणि मेघनांवर. आली की नाही संकट? आली की नाही? मध्ये मध्ये बोलायचं नाही. हा, मध्ये बोलायचं नाही. बाबाजी. बाबाजी, जय हो बाबाजी. लक्ष असू द्या बाबाजी. बाबाजी, असाच लक्ष असू द्या बाबाजी. अर्चू, आजची तुझी मिरची भाजण्याची आयडिया जबरदस्त होती. हिरवी मिरची भाजायची, त्यावर मीठ, लिंबू पिळायचा. क्या बात आहे. तोंडाला अशी एकदम काय म्हणतात, सणसणीत चव आली माझ्या. हो, पण आज मात्र मी तुला त्यापेक्षा एक मस्त चटकदार गोष्ट तोंडी लावायला देणार आहे. अर्चू, मूड काहीतरी वेगळाच दिसतोय. हा, सतीश, भलताच विचार करू नकोस. तू वेडायस का? भलतेच विचार काय? तू जे काही बोललीस त्यावरनच मी उडी मारली आहे. हा, अरे, माझ्या दृष्टीने चटकदार गोष्ट तोंडी लावायला देणं म्हणजे वेगळं काहीतरी. आता जास्ती भाव खाऊ नकोस. काय असेल तर पटकन सांग बघू. उगाच कशाला सस्पेन्स पाहिजे? बर, सांगते. आज ना तुझे लाडके आले होते. माझे लाडके? कोण? ओळख ओळख. ओळख काय? आता सांग ना पटकन. कोण माझे लाडके? जय हो बाबाजी. बाबाजी, जय हो. लक्ष असू द्या बाबाजी. काय बाबाजी आले होते? हे पण काय फक्त माझेच लाडके नाहीत, ते सगळ्यांचेच लाडके आहेत. अमित आणि विजयाचा तर भयंकर जीव आहे त्यांच्यावर. अर्चो, त्यांच्या फेऱ्या हल्ली वाढायला लागल्या आहेत असं नाही वाटत तुला? अरे, तेच तर सांगते मी तुला. नाही म्हणजे बाबाजी घरात सगळ्यांचेच लाडके, पण स्पेशली त्यांचा लाडका मात्र तू आहेस. हो का? हो.
का हल्ली बाबाजी बाबाजीच्या ऐवजी सतीश लक्ष असू दे, सतीश लक्ष असू दे असं करतात की काय? म्हणजे तसं समज हवं तर. का? अरे काय झालं माहितीये का, विजया सांगत होती ते आले आणि आल्या आल्या तुझी चौकशी त्यांनी चालू केली. मग तू घरात नाहीयेस हे ऐकल्यावर ते फारच हिरमुसले. मग तुला फोन लावायला सांगितला पण तू रेंज मध्येच नव्हतास. मी रेंज मध्ये नव्हतो म्हणजे माझी शिकार करायला आले होते? ए सतीश, उगाच काही बडबडू नकोस हा. काय जोक मारतोयस? अगं ते माझी चौकशी करत होते, हाच मोठा जोक नाहीये का? हा? हो ना. पण सतीश, नाही म्हणजे इतकं काय महत्वाचं काम असेल तुझ्याकडे? अगं आता माझ्याकडे काम म्हणजे काय, तर शेअर्स मध्ये पैसे गुंतवायचे असतील, दुसरं काय काम असणार? तसं असेल तर बरंच आहे ना, नाहीतर माझी कशाला चौकशी करतील ते. पण काय का अर्चू, म्हणजे एवढंच तोंडी लावणं सांगायचं होतं की अजून काही तोंडी लावण्यासाठी? सतीश, आता झोप. झोप. अगं तू निर्णय घेण्यासाठी मला बळ गोळा करायला हवंय. माझ्या एकट्याशीने नाही होणार आहे हे. काय करू? बापरे, खूपच जड झाली आहे सॅक. आदित्याची मदत घ्यावी का? नाही, नको. मला एकटीलाच न्यायला हवी आहे सॅक. माधवी 9 वाजत आली बघ. मी ना सकाळी लवकर उठून जायचं ठरवलं होतं. काय अडलंय ग तुझं एवढं? भाऊजी तर परवाच गेले ना बँगलोरला. आता तिथे एकटीच राहणार आहेस, त्यापेक्षा आल्यासारखी 2 दिवस इथेच राहा. 2 दिवस? अगं मग काय झालं? बरं ठीक आहे, संध्याकाळपर्यंत तरी थांबशील, म्हणजे चहा घेऊनच जा. नको माधवी, अगं आज आमच्या मंडळाची मीटिंग आहे आणि नंतर माझा असा विचार आहे की काय ग? मी ना जरा देसाईंकडे जाऊन येते. अगं अगं काय विचार करत असतील ते? आणि सुरेशराव शत्रूला शोधतायत म्हणजे काय? बिचाऱ्या मेघनाचं सगळं मार्गी लागलंय आता. ते एवढ्याशा कारणामुळे बिनसायला नको ना कुठे. म्हणजे सुरेशराव हे असे सारखे सारखे तिथे जात आहेत, त्यामुळे ते अपसेट नाही ना झालेले, त्यांचा काही गैरसमज नाही ना झालेला. अगं बोलण्यातून काढून घेते ना मी. अगं अशानं त्यांचा संशय वाढेल ना ग. काय म्हणतील ते? ही माणसं सारखी का गिरट्या घालतायत? आपण मेघनाला कसे वागवतोय हेच पाहायला येत आहेत का? असा समज व्हायचा ग त्यांचा. हो, म्हणजे हे तू म्हणतेस हे खरं आहे ग. नाही बघ माझं ऐक, मला जर असं काही वाटलंच ना तर मी तुलाच सांगणार आहे तिथे चक्कर टाकायला. पण आत्ता नको ग बाई. ठीक आहे. मेघना, कॉलेजलाच जायला निघालीस ना? हा हो. अगं काही नाही, मला आदित्य लवकर गेलेला दिसला आणि तू नव्हतीस त्याच्यासोबत. म्हटलं मग जरा चान्स घेऊ.
अगं मी सुद्धा तुझ्या कॉलेजच्या साईडलाच चालली आहे. वाईफ्स क्लब आहे आर्मी ऑफिसर्सचा तिकडे. ओ रिअली? हो अगं खूप ऍक्टिव्हिटीज चालतात तिकडे. अगं म्हणजे शहीद जवानांच्या बायकांसाठी वेगवेगळे क्लासेस असतात, त्यांच्या मुलांसाठी सुद्धा खूप ऍक्टिव्हिटीज चालतात तिकडे. आम्ही सुद्धा बॉर्डरवरच्या जवानांना वेगवेगळ्या गोष्टी पाठवत असतो सतत तिकडे. माझं ऍक्च्युली 2 महिने गॅप पडली होती जरा, म्हटलं आता परत जॉईन करू क्लब जिम्स वगैरे. हो जाऊयात ना, नक्की जाऊयात. मी आलेच, 2 मिनिटात आलेच बाहेर. ये. अरे बापरे, सॅक खूपच जड झाली आहे. पुस्तकं कमी करूयात का? उगाच शंका येईल कोणाला तरी. बोल कार्तिक. नाही मी ऑफिसला येत नाही, मी क्लायंट मिटिंगला चाललोय. का रे, एनी न्यूज? अच्छा, म्हणजे आपली शंका खरी ठरली तर टेकओव्हर होणार वर्षभर ऐकत होतो, पण आता शेवटी फायनल झालं. अजून काय सरप्राईज? व्हॉट? समीर वास्कर सीईओ? समीर वास्कर इज इक्वल टू कॉस्ट कटिंग. सुनी चालवणार सफाईने. काही नाही, मनाची तयारी करूया नोकरी गमवायची. इट इज रिटन ऑन द वॉल. ठीक आहे, चल बाय. काय हो आजोबा, कोणी हवंय का? अरे वा, शाळा सुटली वाटत तुमची. हो. वा वा वा, मला ओळखलत का तुम्ही? हो, तुम्ही मेघना काकूचे बाबा आहात ना? करेक्ट, हुशार मुली आहात तुम्ही. पण तुम्ही तिघे असताना दादा पण असतो ना? त्याचा आज कराटेचा क्लास आहे. अरे बापरे, बाबाजी बाबाजी बरं झालं तू इथे नाहीये. हो, नाहीतर मला तोडवला असता ना कराटेचे प्रकार करून. बरं दादा पल्लव. पल्लव 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 आणि तुम्ही दोघी? मी साक्षी अमित देसाई, पल्लव माझा सक्का भाऊ. बरं. आणि मी मयुरी सतीश दुसाने, साक्षीची आत्ते बहीण. बाबाजी, अगं म्हणजे तू आमच्या सतीशरावांची मुलगी. हो. वा 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 वा. बाबा कामावर गेले असतील ना? माहित नाही. माहित नाही म्हणजे बाबांची कामावर जायची आणि यायची वेळ नक्की नसते? नाही, त्यांना जेव्हा काम असतं तेव्हाच ते ऑफिसला जातात, नाहीतर लॅपटॉपवर असतात. हो का? वा वा वा. माझी आठवण काढतात का ग ते? हॅलो काका. हॅलो. मेघनाचे बाबा ना तुम्ही? हो, तुम्ही कोण? नमस्कार, मी योगिनी. मग मी योगिनी सरदेसाई. नाही म्हणजे मेघना अजून मला वाटतं कॉलेजमधून आली नाहीये. तुमचं काही काम असेल तर मला सांगा. हा. नाही नाही, काय होतं माहितीये, मी मागच्या वेळा आलो होतो ना तेव्हा या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी काही गोड आणलं नव्हतं, विसरलंच होतो मी. नेहमी आणतो ना मी, म्हणून आज त्यांच्यासाठी मी चॉकलेट घेऊन आले. चॉकलेट आठवणीत कुठे ठेवले ते मला. हा, हे घ्या, हे तुला.
मागच्या वेळेला राहिलं होतं ना, मी नेहमी आणतो. असं हे घे तुला, दादा आतमध्ये ठेवल्यानंतर देईन ना मी. हा अगं थँक्यू म्हणा ना. थँक्यू. नाही नाही नाही, असू दे. जय हो जय हो जय हो. मी बघतो नाना काय करतायत ते. हा काय विचारत होते ग मयू ते? काही नाही, बाबा ऑफिस वरून कधी येतात आणि कधी जातात ते विचारत होते ते. हा बोल आदित्य. आता कॉफी शॉपचा प्लॅन ड्रॉप करावा लागेल. बॉस बरोबर अर्जंट मीटिंग आहे. बराच वेळ चालेल असं दिसतंय. सो नाही नाही ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी डायरेक्ट घरी जाईन. हा जेवायला येणारच ना रात्री? हो, तोपर्यंत येईन मी घरी. ओके ओके बाय, टेक केअर. बाय. काकू हो तू पण खेळ ना. हो पण काय खेळताय काय तुम्ही? टिक्कर. मला नाही येत खेळता. आई हिला टिक्कर खेळता येत नाही. असू दे. अगं मला बरंच काही येत नाही. मला स्वयंपाक करता येत नाही, तुमच्यासारख्या छान गप्पा मारता येत नाही, आणि टिक्कर पण नाही येत मला. अगं पण आम्ही आहोत ना तुला शिकवायला. पण स्वयंपाक तुला माहीत शिकवतील. हा बडबड तुला इकडून शिकायला मिळेल. काही काय मी बडबडी आहे मेघना? मी कारणाशिवाय कधी बडबड करताना तुला दिसलीये का? मुळात ना मला बोलायलाच आवडत नाही, आणि मध्ये मध्ये तर मी कोणाच्याच पडत नाही. आम्ही बोलतो. ओके बघ बघ कसं कबूल केलं तिने. बर चल. आणि हे टिक्कर मी तुला शिकवते. ये इकडे. एक मिनिट. हा हे बघ मेघना, याला म्हणतात टिक्कर. हा आता समजा हे तुला 4 नंबरच्या घरात टाकायचंय. हा तर तू आधी नेम धरून बरोबर ते त्या घरात टाकायचं. हा आणि नंतर हा जो एक स्क्वेअर आहे, सिंगल स्क्वेअर आहे ना, त्याच्यामध्ये तुला अशी लंगडी घालायची. आणि जे 2 चौकोन आहेत ना, त्याच्यामध्ये तुला अशी अशी उडी मारून त्याच्यात जायचंय. हा आणि ज्या चौकोनामध्ये हे असेल तिथे तुला पाय टेकवायचे नाहीये, ते क्रॉस करून पलीकडे जायचंय. हा जम्प मारायची आहे. हा आता मी तुला त्याचं दाखवते कसं करायचं ते. आता आपण समजूया की तुला 4 नंबरच्या घरामध्ये हे टाकायचंय. तर हे मी टाकलं 4 नंबरच्या घरामध्ये. हा हा आता तुला इथून लंगडी घालत जायचंय. हा सिंगल स्क्वेअर आहे म्हणून इथे लंगडी लंगडी फे. हे ओलांडायचंय तुला. हा हे हे हा मग ही लंगडी हे आणि हे. मग आता येताना तुला ते उचलायचं असतं. हा मेघना हे बघ. हे आता हे तुला उचलायचं आहे, हात टेकवायचा नाही, आणि तरीही हे ओलांडायचं. हा हे आणि आलीस तू इथे. नाही नाही अवघड नाही का? जमेल जमेल. चल चल ये ये ये. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट मेघना. चला मस्त करा, मस्त मस्त. हा चल चल. आता हे पहिला टाकू ना मी? हा पहिला टाक. चालेल. कम ऑन मेघना. चल आता हे ओलांडायचंय. हा ओके. हा चल चल चल. अगं नाही नाही. उडी मार. क्या बात है. अरे वा, अभ्यास जोरात चालू आहे. अरे हो,
कॉलेजमध्ये डेझर्टेशन सबमिशन आहे. त्यात आल्या आल्या सगळ्यांनी मला ठिक्कर खेळायला बोलावलं. त्यात जरा वेळ गेला. अच्छा. हो. विजयाताई, अर्चुताई, योगिनी, साक्षी, मयू, पल्लव सगळे होते. खूप मजा आली. याआधी ना असे खेळ कधी खेळलेच नव्हते मी. म्हणजे घरी असताना वाचत बसायचे, टीव्ही बघायचे, असे खेळ नव्हते खेळले. आणि ठिक्कर हा खेळ तर नवीनच होता माझ्यासाठी. खूप मजा आली आज. चला, म्हणजे आज रडण्याचा कार्यक्रम नव्हता तर. काय रे आदित्य, इतकी रडकी आहे का मी? नाही नाही, रडकी नाहीयेस, पण हसताना जास्त छान दिसतेस. सो स्माइल.